आपण बघताय एबीपी माझा थेट जाणार आहोत भिसे कुटुंबीय आणि आमदार अमित गोरखे यांच्या एकत्रित पत्रकार परिषदेत. कसं बघता, रुग्णालयावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तुम्ही करणार आहात का? नाही, ह्याच्यामध्ये काय आहे की आतापर्यंत जे 5 अहवाल आले, चौथा अहवाल जो शेवटचा आला त्या अहवालामध्ये इतर रुग्णालय दोषी ठरवण्यात आले होते, पण त्याच्यामध्ये मुख्य जो गाभा होता, हॉस्पिटलमध्ये 5.5 तास पेशंट का राहिला याविषयी काहीच नव्हतं, म्हणून त्रुटी अहवाल परत मागवला गेला आणि शेवटचा हा अहवाल आला. हे चारही अहवाल, यमुना जाधवांचा अहवाल असेल, शासनाचा अहवाल असेल, ससूनचा अहवाल असेल आणि शेवटचा अहवाल असेल, ह्या सगळ्या अहवालांना आम्ही एकत्र करून त्याविषयी आम्ही आमचे जे काही लिगल एक्सपर्ट आहेत त्याचं मार्गदर्शन करून पुढची कारवाई काय एवढे अग्रेसिव्ह होते. 5 अहवाल आल्यानंतर जो गुन्हा दाखल होतो तो तर बेलेबल ऑफेन्स आहे. 5 वर्षाच्या आधी मग काय म्हणजे एवढं सगळं पाठपुरावा करून काय पाहिजे? बेलेबल ऑफेन्स आहे. लक्षात घ्या की आता जो गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी होती आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर इतर जे कारवाईची मागणी होती, मला असं वाटतं की ती कारवाई आता पूर्ण झालेली आहे आणि याच्याविषयी पुढचे काय तर या पत्रकार परिषदेवर आपलं लक्ष असेलच.